ऋषाली सामाजिक संस्था आणि ऋषाली मंचमध्ये आपलं सरांचं स्वागत होत आहे। आता बरेच ठिकाणी आळंदी सोहळ्याचे दिंडीचे कार्यक्रम चालू होत आहेत आणि तसंच आज हा संत ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी शहापूर म्हणजे गोलबन गावापासून आज आळंदीपर्यंत येत आहे आणि हा आज त्यांचा 9 ते 10 दिवसांचा प्रवास कसा आहे तेही आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि तसंच आज ऋषाली मंचच्या माध्यमातून आपल्याला दिंडी सोहळ्याचे एक दिवसाचे वेगवेगळे कार्यक्रमही पाहायला मिळणार आहेत। Hey!
दिसले बोलू नका, शांतता राखा. 2 मिनिटात या ठिकाणी आपण समारोपाकडे वळतोय. पण बाबा तुम्ही पावती पाडत नाही म्हणून नाव राहतात. बाबा पावतीच पाडत नाही. विजया विठ्ठल वेलवडे 2 गॅस टाकी त्यांनी पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. निकिता दसाडे आहेत का? निकिता ताई दसाडे. विजया विठ्ठल वेलवडे घ्या. हो, कुठे आहे विजया? अय्या विजया विठ्ठल वेलवडे 2 गॅस. थोडीशी सूचना अशी आहे का ज्यांना आज जायची घाई आहे त्यांना बसू द्या. आपण उद्या त्रयोदशीला थांबणारी मंडळी आहे, त्यामुळे ते निवांत आपण जेवूया. ज्यांना आजच जायची घाई आहे म्हणजे जे हाफ वारकरी म्हणजे महाराजांनीच काल सांगितलंय, महाराजांनी सांगितलंय का ज्ञानोबारायांचे म्हणजे ही दिंडी कशा करताय, ही यात्रा कशा करता भरते, तर संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांनी समाधी घेतलेली आणि त्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं ही वारी भरते. तर तो समाधी सोहळा मामा कधी घेतलाय? त्रयोदशीला. आणि त्रयोदशी कधी आहे? उद्या. त्यामुळे त्रयोदशीला अनेक वारकरी आणि खरंच 5-6 वर्ष आले महाराज फार बदल झाले आपल्या याच्यामध्ये. म्हणजे 400 500 माणसं त्रयोदशीला थांबलेली आहेत. गेल्या वर्षी जवळजवळ 400 450 माणसं त्रयोदशीला थांबलेली होती. काय हरकत नाही, प्रत्येकाची कामं असतात, सगळ्यांना थांबता येईल न थांबता येईल, पण खरंच ज्यांना थांबता येईल
त्यांनी उद्याचा या ठिकाणी त्रयोदशीचा माऊलींचा समाधी सोहळा आहे, त्या समाधी सोहळ्याला थांबा. उद्या 10 ते 12 सकाळी 10 ते 12 समाधी सोहळ्याचं कीर्तन होतं. 12 वाजता बरोबर समाधी सोहळ्याची फुलं उधळली जातात आणि मग तदनंतर महाप्रसाद घेऊन आणि मग साधारण 2-2:30 वाजेपर्यंत सर्व सामान वगैरे भरून आपण खरतर निघत असतो. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की थांबा. ज्यांना फुल वारकरी बनायचंय त्यांनी थांबा. ज्यांना हाफ वारकरी बनायचे ते गेले तरी चालतील, काही हरकत नाही. त्यानंतर दुसरी अत्यंत महत्वाची सूचना आहे, आपल्या पायी दिंडी सोहळ्याची हिशोबाची मीटिंग 21 डिसेंबर जरंडी या ठिकाणी संपन्न होणार आहे. नुसती मीटिंगच नाही तर स्नेह भोजनाचा कार्यक्रम आपण अध्यक्षांच्या वतीने ठेवतो. तर त्यामुळे सर्वांनी या मीटिंगला, अगदी माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांनी हिशोबाच्या मीटिंगला आणि स्नेह भोजनासाठी 21 डिसेंबर या ठिकाणी जरंडी या ठिकाणी आपण सर्वांनी यायचंय, याची नोंद घ्यायची.